पकडता आलं. मी असं समजतो की याचा अर्थ यश काहीच नाही असं नसेल, परंतु यश देखील पकडता आलं की येस हे माझं यश आहे, हे माझं सक्सेस आहे, असं देखील आपल्याला पकडता आलं. त्यामुळे अनेकांना थोडं छोटं मोठं यश आलं असेल, नाही असं नाही, परंतु कदाचित ते पकडता आलं असेल आणि म्हणून ते सांगता नाही असं. परंतु जेव्हा मी फिलिंग केलं माझ्यासारख्याकडे ऐकताना, सगळ्यांचा परिचय ऐकताना, ते असं होतं की आम्हाला फार काय अडचणी आल्या नाहीत आणि फार काय सांगण्यासारखं यश नाही. आणि मग त्याची कारणं आपण सांगितली. 1च वर्ष झालंय, 7च महिने झाले वगैरे वगैरे अशी सगळी कारणं झालेली. त्याच्यामुळे आम्हाला फार यश नाही किंवा आमच्या काही फार अडचणी पण नाही. असो, मला असं वाटतं की याच्यातलं आम्ही काय समजलो, तर आम्ही असं समजलो की पॅरालिगल व्हॉलंटियर म्हणून तुम्ही कदाचित फार प्रॅक्टिस केलेली नाही असं आम्ही समजलो. तर त्या मुद्द्याला धरून कदाचित पुढचे जी सत्र आहेत ते सत्र जास्त फोकस करणार आहोत. आज तुम्हाला सांगितलं सगळ्यांना की कालचा दिवस कसा गेला त्याच्याबद्दल तुमचं मत मांडलं आणि मतं मांडली, मी ऐकत होतो. त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणालात रिसर्च किंवा पुस्तकी ज्ञान नको, आम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान पाहिजे. प्रॅक्टिकल ज्ञानावरती भर दिला जाईल, परंतु पुस्तकी ज्ञान सुद्धा बाजूला करता येणार नाही. तुमच्यासारखी काही मंडळी असतील की जी कायद्याची पुस्तकं वाचतायत, कायद्याची पुस्तकं शिकवतायत. शिकवणाऱ्यांना वाचावी लागतात तर शिकवावी लागतात, शिकणाऱ्यांना वाचावी नाही लागतात. पण तुमच्यापैकी काही मंडळी किंवा जास्त संख्येने मंडळी अशी आहे की ज्यांनी कायद्याची पुस्तकं वाचलीही नाहीत. त्यामुळे हा जो गट आहे पूर्ण 35-40 लोकांचा, हा गट मिश्र आहे. कोणी कायदा अजिबात कधीच वाचलेला नाही असाही असेल आणि कोणी कायदे वाचून शिकवतं असाही असेल. म्हणजे तुमच्या लक्षात येते कुठंपासून कुठंपर्यंतची रेंज आहे. अशी ज्या वेळेला प्रशिक्षणार्थी गटाची रेंज व्हेरीड असते